हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या व्हिडिओना जरा ब्लॉग पडलेला होता, तो सुरुवात करत आहेत. चला मग आमची अशी शिदोरी घेऊन गेलेले आहेत नवरी आणण्यासाठी. नवरी आलेली आहे, बघा ही आमची नवरी आहे, तिचं स्वागत करत आहेत. तर हिंदवीचे बाबा गेले होते नवरी आणण्यासाठी. हे बघा नवरी घेऊन आल्यानंतर ताईंनी तिचं औक्षण करून स्वागत केलं. त्यानंतर मोठ्या ताईंनीही केलं, म्हणजेच माझ्या जाऊबाईंनी केलं. हे बघा अशा पद्धतीने तिचं स्वागत केल्यानंतर मी शिदोरी सोडून घेतली आणि उखाणाही झाला मस्त. त्यानंतर इकडं चाललं मस्त फोटोशूटचं काम चाललेलं होतं. ते मस्त कशा पोज कसं काही करून मस्त आम्ही शूट केलं. हे बघा तुम्ही, हे बघा किती भारी पोज देऊन शूट करत होत्या ताई. हे बघा त्यानंतर मुलींची मस्ती चाललेली. हे बघा नाही अगोदर देवक बसवून घेतले. बघा देवक बसवल्यानंतर काही देवक बसवत होत्या ताई आणि दादा. तोपर्यंत त्या मुलींची अशी रील शूट करायचं काम चाललेलं. ऑडिओ लाव की तिच्याकडे ते प्रणव फोन दे माझा ऑडिओ लाव. खंडे 7 खंडे संजय रावांचं नाव घेते, सोडते मी. हिंदवीचा डान्सही झाला आणि परण्याही आलेला होता माघारी. वर ओढण्याचं काम चाललेलं होतं. बघा वर ओढण्या तर इतक्या होत्या ना, बापरे खरंच खूप होत्या. त्यानंतर नवरदेवांना
स्टेजवर आणलं मी, त्यांची मंगलाष्टकाही झाली. पाच तुम्ही गिरिजात्मकं सुवरं विघ्नेश्वरं ओसरं. लग्नामध्ये असं काही असल्यानंतर माझी मज्जाच येते. हे बघा इतकी मस्ती केली इथं. तिने हार घातला आणि अचानक तिला उचलून घेतलं, कारण की नवरदेव तिला हार घालू नाही म्हणून. पण नवरदेवाकडची काही कमी नव्हती, त्यालाही उचलून घेतलं आणि हार घालून घेतला. ही मस्ती मज्जा नंतर आठवले तर भारी वाटतं. आणि हेच ते क्षण असतात एन्जॉय करण्याचे. त्यानंतर कन्यादान सोडून घेतलेलं होतं. कन्यादानात बामणाचे काहीतरी विधी चाललेले होते, ते पाहूया आपण. कन्यादान झाल्यानंतर वरमाईंचा मान दिलेला होता, हे बघा. आणि इथून पुढे माझ्या मोबाईलला काही चार्जिंगच राहिलं नाही, त्यामुळे काही शूट केलं नाही मी. हे बघा. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळची जेवणं चालली होती आमचे. आणि इथे ना वरात काढले म्हणून आम्ही सर्वांचं जेवण झालं होतं. याच बायका एवढे राहिले होत्या, त्यांचं जेवण करून आम्ही मस्त असं वरात पाहायला बसलो होतो. वरात पाहण्यासाठी पब्लिक आधीच एवढं सारं बसलेलं होतं. त्यात आम्ही जॉईन झालो. वरातीचा डान्स पाहू आपण, चला. तर चला मग, अशा पद्धतीने आमचा लग्नाचा दिवस पार पाडला. बाय बाय.